जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते आहे इकॉनॉमिक्सचा टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न. या टॉपिकवरून 2 प्रश्न आले होते गेल्या वर्षीच्या कंबाईनमध्ये. ठीक आहे. कुठले प्रश्न ते मी देऊन ठेवलेले आहेत, खाली आहेत. पण हे पूर्ण चॅप्टर आपण करून घेऊया. 2 प्रश्न आले होते, चांगलेच मार्क्ससाठी आले होते. 2 मार्क्ससाठी आले होते. तर हे टॉपिक सोडायला नाही पाहिजे. ओके. सो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम. ओके. एका वर्षाच्या कालावधीत, आता व्यवस्थित सगळं लक्ष देऊन ऐका काय बोलते ते. खूप इझी प्रमाणे मी सांगणार आहे यामध्ये. ठीक. रहिवाशांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता बघा, तुम्ही, मी किंवा अजून या देशात जितकेही लोक, ते जे चलन जे फिरतं त्यालाच काय म्हणतात, तर राष्ट्रीय उत्पन्न आहे. किती उत्पन्न, किती पैसा आपण रिसीव केला आहे, किती पैसा रिसीव झालेला आहे, तो काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे. पहिली मांडणी कोणी केली होती, थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊया. भारतात सर्वात पहिल्यांदा दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना मांडली होती. दादाभाई नौरोजीने अजून एक कार्य केलेलं आहे, ते म्हणजे ते स्वराज्य हा शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. हे मी सांगत असते कारण असे प्रश्न विचारता TCS किंवा आपले कोणतेही MPSC वाले एक्झाम्स विचारतात की स्वराज्य हा शब्द कोणी उच्चारला, तर दादाभाई नौरोजींनी. ठीक आहे. त्यांनी पहिले हा शब्द उच्चारला, त्याच्याबद्दल जाऊ द्या, नंतर बोलू. आता बघा, समिती. समिती जी आहे 1949 मध्ये स्थापन झाले. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या बड्डेच्या दिवशी स्टॅटिस्टिक डे स्टार्ट झाला होता. आय थिंक सो 27 ऑगस्ट और 27 जुलै तो डे आहे. स्टार्ट करूया इथून सर्क्युलर फ्लो इन्कमपासनं. बघा आता एक सेकंड. तर सर्क्युलर फ्लो इन्कम हे चार्ट तुम्ही जास्त मनावर नका घेऊ. ते उगं मी कसं छान दिसावं वगैरे त्यासाठी नोट्स बनवून चार्ट तयार करून ठेवलेला आहे. सो बघा, सर्क्युलर फ्लो इन्कम. आता समजा तुम्ही आहात, हे तुम्ही आहात, एक सेकंड, हे तुम्ही आहात. ठीक. तुम्ही काय करता, एका ठिकाणी ना एक कुठला बिस्किटच्या दुकानामध्ये, दुकान म्हणण्यापेक्षा कारखान्यामध्ये काम करायला जाता. बिस्किटच्या कारखान्यामध्ये काम करायला जाता. ठीक. तिथे काम करता. तिथला मालक काय करतो, तुम्हाला 500 रुपये देतो तुमची पगार म्हणून. महिन्याची 500 रुपये, एवढी कमी नाही आहे, पण एक सांगत आहे, 500 रुपये देतो. तुम्ही काय करता, हेच पैसे, या पैशातनं काय करता, तुम्हाला गरज आहे म्हणून 100 रुपयाचे बिस्किटं तुम्ही खाता. तर हे काय होत आहे, फ्लो होत आहे. इथं पैसा येतो, तोच व्यक्ती काय करतो, तो व्यक्ती इथेच टाकतो, म्हणजे पूर्ण नाही काही. मग तसंच थोडंसं अजून दुसरीकडे हे पैसे इन्व्हेस्ट करतो. असं करत करत ते फिरून फिरून एक दुनिया गोल आहे ना, तर तसंच हे पैशाचा पण मामला ना इथे गोल दिसतो. ठीक आहे. हे इतकं झालं. ह्याला काय म्हणतात, सर्क्युलर फ्लो इन्कम. ठीक आहे. सो हे चार्ट जास्त मनावर नका घेऊ. ठीक. मस्त आहे ना हे चार्ट. आता बघा, आता भारत देश आपला जे भर आहे, ते कसं कसं करून घेतो. आपल्या देशात भर कशी होते, तर ती होते 3 प्रकारे. ती म्हणजे गुंतवणूक, सरकारी खर्च आणि निर्यात. आता हे खर्च दिसत आहे, तर ती भर कशी होणार. जर तुम्ही गुंतवणूक केलात तरच तुमचे पैसे वाढत जातील ना. समजा तुम्ही बँकमध्ये म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, हां ठीक आहे, बँकमध्येच. बँक नको, एक सेकंड, बँकचं उदाहरण तिकडे द्यायचं आहे लिकेजमध्ये. एक सेकंड. समजा तुम्ही काय केलात, एक जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवरती ना काहीतरी कॅफे बिफे उभारलं. ठीक आहे. कॅफे टाकलात तुम्ही आणि कॅफेमध्ये काय होते, पैसा वाढत जातोय, गुंतवणूक होते. कॅफेमध्ये कामगारांना पण काम मिळालेलं आहे, ते पण पैसे कमवतात. परत इथे तुमचे पैसे इन्व्हेस्ट पण झाले आणि पैसे अजून फ्लो होत आहेत. ठीक आहे. तर ही झाली गुंतवणूकचा हे. सरकारी खर्च. आता सरकार पण काय करते, आता रोड्स बनवत आहेत समजा, तर रोड बनवण्यासाठी खर्च लागतो, तो पण खर्चात येतो. ठीक आहे. स्पेंड करते, खर्च करते कशावर, रोडवरती. मग काय, कामगार पण लागत आहेत रोड बनवायला. ठीक आहे. तर इथे काय होते, भर होते. अशी एकमेकांना पैसे वाटप करत
भर होत जाते. अजून एक विषय, अजून एक काय आहे, तर निर्यात. निर्यातमध्ये काय होतं, एक्सपोर्ट होतात. तुम्ही कुठली वस्तू बनवलात, ठीक आहे, कुठली वस्तू बनवलात आणि ती बाहेरच्या देशात विकलात. तर ते विकलात तर तिथले पैसे तुमच्याकडे येत आहेत, तर ते पण काय आहे, भर होत आहे. बाहेरच्या देशातून तुमच्याकडे पैसे येत आहेत, आपल्या देशामध्ये येत आहेत, तर ती काय होते, भर होते. तर इथे बघा, हे काय होत आहे, भर होत आहे. महाराष्ट्राचं किती आहे, $3,966 आहे. ठीक. आता गळती, लिकेज कसं होतं, तो थोडंसं इथे ना लॉजिक बघा. इथे भर आहे, इथे भर शब्द आहे, पण काय होते, इन्व्हेस्टमेंट, खर्च, एक्सपोर्ट करत भर वाढत आहे. आणि इथे गळती आहे, तर गळती कशा प्रकारे होत आहे, गळती वाचवून, कर देऊन, आयात करून. आता समजा तुम्ही काय केलात बघा, एक सेकंड, बचत केलात तुम्ही, तुमचे पैसे काय केलात, घरीच ठेवलात, खर्चच करत नाही आहेत. काय वाढेल, पैसे वाढतील, कमी होतील, काहीच नाही, काहीच नाही, कमी नाही होणार. पण भारतामध्ये थोडंसं उलाढाल होईल, म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, की सगळेच असं करायला लागले तर लिकेज होईल ना, इन्फ्लेशन वाढेल की नाही याच्यामुळे. सो हे जे आहे ते बचतमुळे काय होते, गळती होते. टॅक्समुळे काय होते, गळती होते. सरकारी टॅक्स और अदर देशासाठी, अदर देशात आपलं एक्सपोर्ट करते वेळेस टॅक्स जो लागतो तोही. आणि इम्पोर्ट टॅक्स, ठीक आहे, इम्पोर्ट्स वगैरे. आता समजा बाहेरच्या देशातून आपल्या देशात काहीतरी येत आहे, म्हणजे मागवत आहोत आपण, तर बाहेरच्या देशांना पैसा जाणार ना आपल्या देशाचा, तर तो काय आहे, खर्च होत आहे, ते काय आहे, गळती होत आहे, आपल्या पैशाची गळती होत आहे. ओके. सो हे इतकंच लक्षात ठेवायचं आहे, की भर आणि गळतीचे 3 प्रकार आहेत, ते म्हणजे गुंतवणूक, सरकारी खर्च, निर्यात. गुंतवणूक इकडे, इकडे काय आहे, बचत आहे. इकडे गुंतवणूक असेल तर इथे बचत आहे. इथे सरकारी खर्च असेल तर इकडे टॅक्स आहे. इथे इम्पोर्ट असेल तर इथे एक्सपोर्ट आहेत. ओके. बघा, इम्पोर्टसाठी सॉरी, एक्सपोर्टसाठी एक्स असं चिन्ह आहे. इम्पोर्टसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी आय असं आहे, आणि गव्हर्नमेंट स्पेंडिंगसाठी जी आहे. ओके. थोडीशी सर्दी झाली आहे, थोडंसं ॲडजस्ट करा. जाम सर्दी होते यार, म्हणजे मला सायनस आहे ॲक्च्युली सांगायचं झालं तर. त्याच्यामुळे सायनस म्हणतात ना यार, हो सायनसच त्रास होतो मला भयानक. आता इंजेक्शन आणि लिकेज बघा, ह्यांचं काय, म्हणजे हेच आता मी सांगितलेलं भर आणि गळती. इंजेक्शन म्हणजे इंजेक्शन, भर झाला, इंजेक्ट केला, अर्थव्यवस्था, पैसा येणे, गुंतवणूक होणे. लिकेज म्हणजे अर्थव्यवस्थेतून पैसा बाहेर जाणे. ठीक, एवढं लक्षात झालं. आता नॅशनल इन्कम पहा काय. नॅशनल इन्कम खूप इंटरेस्टिंग आहे चॅप्टर, बरं. कसं काय, मी का म्हणत आहे, म्हणजे वाचताना मजा येते खरंच. आता व्हॅल्यू ॲडेड मेथड काय आहे, तुम्ही थोडंसं पहा. समजा तुमच्याकडे एक साधारण प्लेट आहे, साधा प्लेट आहे, तो जातो 10 रुपयाला. किती रुपयाला, 10 रुपये. ठीक आहे, पण त्याच प्लेटला तुम्ही काय केलं, त्या प्लेटला काय केलं, थोडीशी डिझाईन बनवली, घिबली आर्ट बनवला त्या प्लेटवरती. तोच प्लेट कितीला जाईल, तो प्लेट जाईल 100 रुपयाला. म्हणजे किती रुपये ॲड झाले, 90 रुपये ॲड झाले त्या प्लेटचे. ठीक आहे, तर ते 90 रुपये काय असतील, GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. ठीक, ऐकून मूल्यवृद्धी आणि व्हॅल्यू ॲडेड मेथड, मूल्यवृद्धी पद्धती सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, ते 90 रुपये जे आहेत तर ते GVA आहे. ठीक आहे, और व्हॅल्यू ॲडेड मेथड वॅम आहे. ओके, हे समजलं का, एक सेकंड. 3 पद्धतीमध्ये सेकंड पद्धतीवर जाऊया आता. इन्कम मेथड, उत्पन्न पद्धत. आता उत्पन्न कसल्या प्रकारे होते, तर सॅलरीज कोणाचे, ठीक आहे, सॅलरी जे सर्व्हिसेसवाले आहेत त्यांना सॅलरीज मिळतात. ठीक, अजून प्रॉफिट वगैरे होतो. ठीक, तर आणि समजा कुणाचं स्वतःचं ओन बिझनेस असेल, टीचिंग वगैरे म्हणा, तर एक टाईपचं काय, इन्कम मेथड आहे. तर हे झालं एक व्हॅल्यू ॲडेड मेथड, इन्कम मेथड, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सपेंडिचर मेथड. आता एक्सपेंडिचर मेथड काय करतं, एक्सपेंडिचर मेथड म्हणजेच काय, GDP. तर CIG x-M. आता CIG काय होतं तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, आय थिंक सो, IG बद्दल सांगितलं आहे.
आणि एक्स आणि एम. एक्स. ठीक आहे, ऐकून घ्या. सी म्हणजे कन्झप्शन, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, आणि जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. एक्स म्हणजे एक्सपोर्ट, एम म्हणजे इम्पोर्ट. म्हणजे एक्सपोर्ट, EXPORT मधला एक्स जो दुसऱ्या नंबरवर येत आहे ते घेतलेलं आहे त्यांनी. आणि इम्पोर्ट IMPORT मध्ये एम ज्या दुसऱ्या नंबरवर वर आलेला आहे ना, तो घेतलेला आहे. सो बघा इथे काय आहे, कन्झप्शन जे आहे, कन्झप्शन घरगुती उपभोग खर्च दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट भांडवली गुंतवणूक. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारी खर्च. X-M निर्यात आणि आयात. हे सगळं जे ॲड करून काय बनतं, GDP बनतं. घरगुती खर्च बघून भांडवली गुंतवणूक, गव्हर्नमेंटच्या खर्च आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ॲड करून काय होतं, GDP तयार होतं. तर GDPबद्दल मी सांगणारच आहे व्यवस्थित. GDP, GNP, NDP, NNP आपण बोलणारच आहोत. ओके. आता फायनल गुड्स काय आहेत, आता समजा इथे मी मुद्दाम दिलेलं आहे, घरात खाल्लेला ब्रेड लक्षात ठेवायला का दिलेला आहे बघा. एक असतो शेतकरी. शेतकरी काय करतो, एक सेकंद. शेतकरी काय करतो की गहू जे आहेत ते गहू उत्पादन करतो आणि विकतो. कोणाला तरी, कोणाला विकतो, गिरणीवाल्यांना विकतो. गिरणीवाले काय करतात, ते विकत घेतात आणि तेच काय करतात, ब्रेडवाल्यांना विकतात. गिरणीवाले त्याचं पीठ बनवून ब्रेडवाल्यांना विकतात. आता शेतकरी समजा 100 रुपये विकतो. हा काय आहे, एंटरप्रिनर आहे. ठीक आहे. म्हणजे याला गरज पडली नाही कुठून खरेदी करायची, तर 100 रुपये त्याचं मूल्य आहे. आता हे जे आहे गिरणीवाले, तिने काय केले, 120 रुपयाला घेतलं. 120 रुपये झाले तिचे. काय करून 20 रुपयाचा गहू तिने तयार केला. त्या 100 रुपयाच्या गहूचं 20 रुपये ॲड केले. मग 120 रुपये तिच्याकडे, म्हणजे तिने 20 रुपये प्रॉफिट कमवला. आणि तिसरा म्हणजे ब्रेडवाला. ब्रेडवाल्याने काय केले, तेच 150ला विकले. त्याचा किती प्रॉफिट झाला, 30 रुपये प्रॉफिट झाला. ठीक आहे. तर हे काय झाली, व्हॅल्यू ॲड होत झाली, ॲड होत गेली. ठीक आहे, ही व्हॅल्यू ॲड मेथड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फायनल गुड्स कुठे संपले. फायनल गुड्स कुठे संपले, ब्रेडवाल्यांनी ब्रेड विकला आपल्याला आणि आपण तो खाल्ला, संपला विषय, तिथे संपला ब्रेडचा. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात, फायनल गुड्स म्हणतात. ठीक आहे, ते काय आहेत, फायनल गुड्स. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण GDP काय म्हणतात, GDP कॅल्क्युलेट करतो का नाही, तेव्हा आपण इंटरमिडिएट गुड घेत नाही. जे म्हणजे जे गिरणीवाली काम करत होती ना, तो वाला गुड आपण धरत नाही, तो पकडत नाही आपण. ठीक आहे, फायनल गुडच पकडतो. ठीक, फायनल गुड म्हणजे आपल्यावर जो लागतो कर तो. ठीक आहे. सो इतकं समजलं, याला म्हणतात फायनल गुड, घरात खाल्लेला ब्रेड. आणि इंटरमिडिएट गुड पण दिलेला आहे मी इथे, हे बघा. इंटरमिडिएट गुड, मध्यवर्ती वस्तू, गव्हापासून बनणारं पीठ. थोडंसं माझं जीभ का लडखडत आहे आज. आज मला अपवड वाटत आहे यार असं बोलून. GDP बघा, सकल देशांतर्गत उत्पादन, एका देशाच्या सीमेत. हे लक्षात ठेवायचं आहे, एका देशाच्या सीमेत. का माहिती आहे का, यावर एवढाच लाईनवर एक प्रश्न आलेला होता, एका देशाच्या सीमेत. आणि 4 ऑप्शन आलेले, GDP, GNP, NNP, NDP. कुठलं एका देशाच्या सीमेत एका वर्षात झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे एकूण बाजार मूल्य विचारले होते, तर ह्याचं उत्तर होतं GDP. ठीक आहे. तर बऱ्याच जणांनी चुकवलं, थोडंसं एक साधासा पॉईंटमुळे ना बरेच चुका होतात. सो ते नका करू. ठीक. आता पहा, GDP काय आहे, तर समजा आपल्या देशाची GDP आहे, एक सेकंड, GDP आहे 100 रुपये. हे GDP आहे, म्हणजे देश किती कमवतो, सगळा खर्च बिर्च करून देश किती कमवतो. देश कमवतो 100 रुपये. ठीक. आता GNP पाहू, तर GNP काय आहे, एक सेकंद. एक छोट्याशा काय म्हणतात, एक्झाम्पलने सांगते. देशाची GDP, GNP, NDP, NNP कसे काउंट होते ते सांगते. एक एक छोट्याशा काय म्हणतात एक्झाम्पलने. बघा, आपला देश आहे. ठीक. आपल्या देशाचं ना पूर्ण काय होतं, GDP असेल 100 रुपये, पकडा 100 रुपये आहे. आता गावातले लोक काय करतात,
गावातले लोक काय करतात, आपल्या देशात जास्त कमाई होत नाही बाबा, चला आपण दुसऱ्या देशात जाऊन कमवू, असा विचार करतात. मग ते गेले समजा बांगलादेशला. बांगलादेशला गेले आणि तिथे जाऊन किती कमवलं? 10 रुपये कमवले. त्यांचे 100 रुपये कमवतच होते ते, पण ते 10 रुपये पण कमवायला लागले. मग ते काय 10 रुपये कमवत तर काय केले, त्यातले 5 रुपये पाठवायचे इकडे घरी त्यांच्या भारतामध्ये, आणि 5 रुपये तिथेच बांगलादेशचे चॉकलेट खा, हे खा, ते खा, चालू केलं त्याने. ठीक आहे. तर एक सेकंड. देशात किती तयार होऊ लागले? 100 अरे सॉरी, देशात किती तयार होऊ लागले? 100 रुपये. आणि GNP जेव्हा आला, GNP म्हणजे काय, जे बाहेर देशात जाऊ लागले, मग त्यातले 5 रुपये खाल्ले, 5 रुपये पाठवले. एक सेकंड. 100 रुपयेमधून त्यांनी 10 रुपये तिकडे पण अर्न केलं आणि 5 रुपये तिकडे खर्च केले. तर किती रुपये त्यांच्याकडे झाले? तर त्यांचा GNP आपण 105 रुपये असं म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय झालं, त्यांनी तिकडल्या देशाचं इन्कम करून दिलं ना. आता समजा तुम्ही बांगलादेशला गेलात, तुम्ही 10 रुपयाचं कमवलात आणि 5 रुपयाचे तुम्ही 10 रुपयामधनं 5 रुपये तुम्ही भारतात पाठवलात, 5 रुपयाचे खर्च केला, तर 5 रुपये बांगलादेशचे झाले आणि 5 रुपये तुमच्या तुमच्या देशाचे झाले. झाले का नाही? तर ते 105 रुपयेच मोजणार ना तुम्ही, बाहेर देशाचं काय मोजणार? मग आपल्या देशाचं काय म्हणजे दुसऱ्या देशाचं कसं GDPमध्ये येईल? ठीक आहे ना, समजलं ना. तर NFI काय आहे? NFI तेच बाहेर देशाचा. ठीक. तर GNP काय करतो? GDP इज इक्वल टू GDP प्लस NFI. हे सगळे फॉर्म्युले पाठ करण्यासाठी मी खाली ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. पण एक लक्षात ठेवा की काय बोलत आहे मी, पॉईंट्स ते लक्षात ठेवा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर ठेवा तुमचे. ठीक आहे. आता पहा, NFI दिलेला आहे, परदेशातून मिळालेला उत्पन्न मायनस परदेशींना दिलेला उत्पन्न काय आहे? NFI आहे. इथे ना GNP इज इक्वल टू GDP प्लस असं पण कधी कधी विचारलं जाऊ शकतं. GNP इज इक्वल टू GDP प्लस परदेशातून मिळालेले उत्पन्न मायनस परदेशींना दिलेले उत्पन्न. तर हे बरोबर आहे का? तर हो, हे बरोबर आहे. NFI काय आहे? परदेशातून दिलेले उत्पन्न मायनस परदेशींना दिलेले उत्पन्न. ठीक. आता बघा, NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता आपल्या देशात ना जे 100 रुपये होऊ लागले, त्या 100 रुपयेमध्ये काय होऊ लागलं, थोडंसं साधन खराब होऊ लागले. म्हणजे आपल्या देशात एका कंपनीने, म्हणजे एकच कंपनी आहे समजा देशात, आणि ते कंपनीतले 20 रुपयाचे साधन खराब झाले समजा. तर 20 रुपयाचे साधन खराब झाले तर इथे काय होणार? NDP इज इक्वल टू GDP. 100 रुपये मायनस 20 रुपये. तर ते काय, डिप्रिसिएशन तुमचा खराबा झाला आहे तुमचा, तो खराबा पण धरायला लागेल ना बाबा. पूर्ण इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूकच गुंतवणूक, आणि इन्कमच इन्कम कसं पकडायला लागेल? सगळा लॉस काय झाला आहे, प्रॉफिट काय झालं आहे, खराबा काय झाला आहे, हे सगळं पाहायला लागेल ना. सो घसारा, डिप्रिसिएशन म्हणजे घसारा. आता NNP म्हणजे काय बघा, तर NNP जे आहे ते आपण NNP म्हणजे GNP मायनस डिप्रिसिएशन. NNP म्हणजे GNP काय होतं? तर GNP होता GDP प्लस NFI. तर NNP काय आहे? NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन. एक सेकंड. ठीक आहे. तुम्हाला काय समजलं नाही ना, तर तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये विचारा, मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. चला आपण ट्रिक पाहून घेऊया. GDP, GNP, NDP अँड NNP. काय करायचं आहे तुम्हाला? GDP असं एक लिहायचं आहे, GNP असं लिहायचं आहे बाजूलाच, NDP, NNP. ठीक आहे. दिसतंय का व्यवस्थित? एक सेकंद. दिसते ना व्यवस्थित हे फॉर्म्युले? तर GNP इज इक्वल टू GDP प्लस NFI. GNPचं नंतर बघू, NDP आणि NNPचं बघूया. NDP काय करतं? GDP मायनस घसारा करतं, GDP मायनस डिप्रिसिएशन. NDP इज इक्वल टू GDP मायनस डिप्रिसिएशन. NNP काय करतं? NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन. ठीक आहे. आणि GNP काय करतं? GNP इज इक्वल टू GDP प्लस NFIA. ओके.
समजला? अजून एकदा सांगते तुम्हाला, लक्ष द्या. बघा, तुम्हाला इकडे लिहायचं आहे GDP, इकडे लिहायचं आहे GNP, इथे लिहायचे NDP आणि इकडे NNP. काय करायचं आहे, NDP इज इक्वल टू GDP मायनस डेप्रिसिएशन. इथे डेप्रिसिएशन लिहिलात. आता इथे NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन म्हणजे मायनस घसारा. ठीक आहे. आणि GNP इज इक्वल टू GDP प्लस NFI. फक्त GNP काय करतं, GDP प्लस NFI. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ झालेच असणार 100%. हे लक्षात ठेवा. छोटे छोटे पॉईंट्स आहेत. असे प्रश्न विचारलेत म्हणून सांगत आहे. कुठे विचारलेत दिलेलं आहे मी ते बघा. हे बघा काय विचारलेलं आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. NNP इज ऑलवेज लेस दॅन GNP अँड GNP includes depreciation while NNP does not include depreciation. हे खरं आहे का? आता आपण काय करूया, हे खरं आहे का नाही यासाठी फॉर्म्युले लिहून घेऊया. फॉर्म्युले लिहून घेऊया, एक सेकंड. तर इथे होतं GDP, इथे होतं NDP, इथे सॉरी इथे होतं GDP, इथे होतं GNP, इथे काय होतं NDP आणि इथे होतं का NNP. ठीक आहे. सो इथे विचारलेलं आहे NNP इज लेस दॅन GNP. लेस म्हणजे कमी, एवढं तरी सांगेल. आता NNP इज लेस दॅन GNP, तर NNPचा फॉर्म्युला काय आहे, NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन, असा फॉर्म्युला आहे ना. तर इथे एक सेकंड पहा, NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन आहे का नाही. आता समजा हे काय म्हणत आहे की NNP जे आहे ते GNP पेक्षा छोटा आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इज इक्वल्स टू पाहतात. जर घसाऱ्याला इकडे आणलं NNP मायनसचा काय होईल, प्लस होईल. तर हे GNP इज इक्वल टू काय होईल, NNP प्लस घसारा. तर ऑफकोर्स GNP हे काय झाला, मोठा झाला NNP पेक्षा, म्हणजेच NNP इज लेस दॅन NNP इज लेस दॅन GNP. तर हे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते एक्झॅक्ट आहे, ते बरोबर आहे. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला ना हे फॉर्म्युले पाठ ठेवायला लागतील यासाठीच. ठीक आहे. आता दुसरं बघा स्टेटमेंट काय म्हणतं, एक सेकंड. GNP includes depreciation while NNP does not include depreciation. Yes, of course. GNP जे आहे डिप्रिसिएशन इन्क्लूड करतं, हो. आणि NNP जे आहे ते डिप्रिसिएशन इन्क्लूड करत नाही. तर असं काय, तर हो, इन्क्लूड करत नाही. तो काय करतो, एक्सक्लूड करतो. NNP काय करतो, मायनस करतो डिप्रिसिएशन. घसारा काय करतो, मायनस करतो. तर हे बरोबर आहे. पण GNP घसारा मायनस करतो का, तर नाही. GNP इन्क्लूड करतो. कसं इन्क्लूड करतो हे बघा, इथे GDP दिलेला आहे. GDPच्या फॉर्म्युल्यामध्ये घसारा पण येतो. ठीक आहे. NFI पण येतो. ठीक आहे. सो हे पण सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. तर दोन्ही स्टेटमेंट करेक्ट होती. त्यामुळे हे उत्तर दोन्ही बरोबर म्हणून स्टेटमेंटमध्ये करेक्ट करायचं होतं आपल्याला. मार्केट प्राईज व्यवस्थित सांगत आहे का मी, जरासं अडखळत आहे का, थोडंसं इकॉनॉमिक्स शिकवताना प्रॉब्लेम येत आहे का मला. तरी कसं वाटलं ते लेक्चर सांगा मला कमेंटमध्ये. ठीक आहे. आता आपण जाऊया मार्केट प्राईज आणि फॅक्टर कॉस्टवरती. मार्केट प्राईजमध्ये काय काय होतं माहिती आहे का, मार्केट प्राईज म्हणजे बाजार मूल्य आणि कॉस्ट, फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक खर्च. यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठले, एक म्हणजे टॅक्स आणि दुसरं म्हणजे अनुदान. टॅक्स आणि अनुदान. इथे काय होतं, टॅक्स लागतो आणि इथे काय होतं, टॅक्स लागत नाही, हो ना. हो, टॅक्स लागत नाही. इथे काय होतं, अनुदान मिळतं आणि इथे काय होतं, अनुदान मिळत नाही. म्हणजे याला टॅक्स पण लागत नाही, अनुदान पण मिळतो. याला टॅक्स लागतो पण अनुदान मिळत नाही. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक, यापेक्षा जास्त काही नाही आहे. काही लोणचं घालत बसू नका एवढ्या गोष्टीचं.
रिअल जी डी पी आणि नॉमिनल जी डी पी इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. रिअल जी डी पी आणि नॉमिनल जी डी पी लक्ष द्या आता इथे. आता बघा, तांदूळ आहेत. तांदूळ सध्या झाले आहेत 80 रुपये किलो म्हणा, 100-150 रुपये किलो झालेले आहेत तांदूळ, ठीक आहे. पण 2011 हा बेस इयर होता आणि 11मध्ये काय होतं, 1 किलोच तांदूळ ना 30 रुपयाला मिळत होते. मग 12मध्ये 34ला झाले, 13मध्ये अजून 10-20 रुपये वाढत गेले. असं करत 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 2025मध्ये किती झाले तांदूळ? 2025मध्ये झाले 80 रुपये किलो. 80 रुपये किलो, ठीक. आता सध्या पण 1 KGच मिळतात, पण ते कितीला मिळतात? 80 रुपयाला, ठीक आहे. पण तेव्हा कितीला मिळत होते? 30 रुपयाला. 1 किलोच होते, पण 30 रुपयाला मिळत होते. 2011 हा बेस इयर होता. 11च होता ना यार? हो, 11-12 बेस इयर होता. ते 2022-23पर्यंत ठेवणार होते बेस इयर आणि पुढे असंच म्हणजे काउंट करणार होते. तर बघा, तेवढंच आहे. 1 किलो तांदूळ 80 रुपयाला आत्ता भेटतात. पण रिअल जी डी पी आणि नॉमिनल जी डी पी तर यात काय? तर रिअल जी डी पी काय आहे? रिअल होते 30 रुपयाचे तांदूळ आणि नॉमिनल सध्याचे कितीचे आहेत? 80 रुपये. त्यालाच म्हणतात रिअल जी डी पी अँड नॉमिनल जी डी पी. नॉट सो मच, ठीक आहे. इतकंच. आता जी डी पी डिफ्लेटर म्हणजे हे एक साधन आहे जी डी पी काउंट करण्यासाठी, ते काउंट करतं. तर कसलं साधन आहे? जी डी पी डिफ्लेटर काय करतं? नॉमिनल जी डी पी बाय रिअल जी डी पी इंटू 100 इंटू 100. मला वाटतं ना इंग्लिशमधनंच तुम्ही पाठ करून ठेवा हे फॉर्म्युले, कारण सोपं जातं. रिअल लोकांना खाली ठेवायचं आहे असं लक्षात ठेवा तुम्ही. जी डी पी डिफ्लेटरचा फॉर्म्युला विचारलं तर ना रिअल लोकांना खाली ठेवायचं आहे आणि नॉमिनल लोकांना वर ठेवायचं आहे, डोक्यावर, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ठीक. तर एवढंच आहे. पर कॅपिटा इन्कमबद्दल बघूया. पर कॅपिटा इन्कम म्हणजे पर या नावातच प्रत्येक असा शब्द येतो, ठीक आहे. प्रत्येक. आता भारतामध्ये प्रत्येक देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न प्रत्येक व्यक्तीमागे किती येते ते दाखवतं, ठीक आहे. सॉरी, मला मध्येच जायला लागलं. तर पर कॅपिटा इन्कम काय? देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न प्रत्येक व्यक्तीमागे किती येतं ते दाखवतं. आता बघा, देशात येत आहेत 1000 रुपये. देश कमवत आहे 1000 रुपये आणि ते 1000 रुपये किती लोक देत आहेत? 100 लोक देत आहेत. सपोज 100 लोक, 100 सॉरी 10 लोक. 100 खूप झाले. एक रुपये कसं परवडणार नाही. एक सेकंड हां. देशाचं इन्कम किती आहे? 1000 रुपये वर्षाचा, ठीक आहे. तर पॉप्युलेशन किती आहे देशाचे? 10 जण आहेत समजा देशात, फक्त 10 जण. पॉप्युलेशन किती आहे? 10. तर देशाचं प्रत्येक व्यक्ती किती कमवत आहे? 100 रुपये असं कमवत आहे, ठीक आहे. 100 रुपये कमवत आहे प्रत्येक व्यक्ती, ठीक. सो हे काय झालं? पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं असं काढत असतं, त्याला काय म्हणतात? पर कॅपिटा इन्कम, ठीक आहे. आता हे का सांगितलेलं आहे मी? कारण गेल्या वर्षाच्या एक्झाममध्ये हे प्रश्न विचारला होता IMF बद्दल आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे हे लावायचे होते, क्रमाने लावायचे होते. कोण होते? तर ते होते USA, चायना, जर्मनी, जपान आणि इंडिया. इंडियाचा नंबर होता 5वा. हे 4थं उत्तर होतं, ठीक. USA, चायना, जर्मनी, जपान, इंडिया. पण 2025मध्ये काय झालेलं आहे? इंडियाने जपानला मागे टाकलेलं आहे आणि इंडिया जपानच्या पुढे आहे, ओके. सो हे प्रश्न विचारू शकतात कुठल्याही दुसऱ्या एक्झाममध्ये, हे लक्षात ठेवा. 2025मध्ये ही गोष्ट चेंज झालेली आहे. USA, चायना, जर्मनी, इंडिया अँड देन जपान. इंडिया आहे आता 4थ्या नंबरवरती. पर्सनल इन्कम बघा. पर्सनल म्हणजे आपली पर्सनल इन्कम, ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. वैयक्तिक उत्पन्न इज इक्वल टू राष्ट्रीय उत्पन्न. पर्सनल इन्कम इज इक्वल टू नॅशनल इन्कम मायनस लोकांना न मिळालेले पैसे. ऑफकोर्स लोकांना न मिळालेले पैसे येणार यामध्ये पर्सनलमध्ये, आणि लोकांना विनाकाम मिळालेले पैसे. विनाकाम म्हणजे कसे मिळू शकतात बाई? स्कॉलरशिप असू शकते किंवा कुठली पेन्शन असू शकतं, ठीक आहे. तर हे काय? पर्सनल इन्कम आहे त्यांचं, ठीक आहे. लाडकी बहिणी योजना असू शकते, मी नाही बरं त्यात सामील. पर्सनल डिस्पोजेबल इन्कम तर वैयक्तिक व्यापारयोग्य उत्पन्न,
यामध्ये काय होतं, फक्त एक तर सॉरी, यामध्ये फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे इन्कम मायनस टॅक्स. इन्कम मायनस टॅक्स. तो माणूस कमवतो, त्याचे टॅक्स भरतो, झालं. हे काय होते, पर्सनल डिस्पोजेबल इन्कम, वैयक्तिक वापरयोग्य उत्पन्न. ओके. आणि पोटेन्शियल म्हणजे संभाव्य जी डी पी. पोटेन्शियल म्हणजे संभाव्य जी डी पी. ठीक झाला. झाला, चॅप्टरच कंप्लीट झाला आहे आपला. ठीक आहे. पोटेन्शियल दिलेलं आहे का, दिसत आहे का? एक सेकंड. पोटेन्शियल जी डी पी म्हणजे संभाव्य जी डी पी. ठीक. सो असा आपला हा चॅप्टर होता. यामध्ये 2 प्रश्न आलेले. डायरेक्ट तिकडे गेलो असतो तर, डायरेक्ट इथे आलो असतो तर समजलं नसतं नेमकं काय आहे. ठीक आहे. त्यामुळे मला सांगायला लागलं तुम्हाला सगळंच आहे. यामध्ये पण प्रश्न विचारू शकतात तुम्हाला, तुमचे भर किंवा गळतीबद्दल विचारू शकतात, किंवा नॅशनल इन्कमचे प्रकार कोणते कोणते, 3 ऑप्शन देऊ शकतात, तर VAM, IM आणि एक्सपेंडिचर मेथड, आणि कुठला तरी चौथा ऑड मॅन आउट देतील. सो हे तुमचं पक्कच झालं असं ठेवा, म्हणजे कसं यातनं बाहेर नाही येणार, ऑफकोर्स नाही येणार. थोडंसं लॉजिक विजिक लावून करू शकतात, थोडंसं घुमवून प्रश्न देऊ शकतात ते, बाकी काहीच नाही. ठीक आहे. कसं वाटलं लेक्चर सांगा मला जरा. इकॉनॉमीचं जरा मोठं होतं, म्हणजे फर्स्ट टाइम मी एवढं मोठं घेतलं आहे काय की. नाही नाही नाही. हो 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 हो, फर्स्ट टाइम घेतलं आहे इकोचं. आणि एक 5 इयर प्लॅनचा पण होता ना. सो 31 मिनिटचं झालेलं आहे लेक्चर. ठीक. कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्लीज. छान वाटतं कमेंट वाचून, थोडंसं कॉन्फिडन्स बूस्ट होतो. कमेंट करता, आयडिया देताच तुम्ही, तर बरं वाटत आहे मला. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया दुसरा चॅप्टर घेऊन, कुठला तरी जॉग्रफीचा पाहीन मी. जॉग्रफीचा कुठला इंटरेस्टिंग आहे का, थोडंसं बोर होत असेल तुम्हाला हे सगळं वाचून वगैरे, तर इंटरेस्टिंग घेऊन येईल काहीतरी. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.